विशेषतः नांदेडमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे. लातूर नांदेड मध्ये इंटरेस्टिंग फाईट्स आहेत, त्याच्याबद्दल ते विश्लेषण करते. संजय वरकड सर आता आपल्या सोबत आहेत. वरकड सर सुद्धा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सगळ्याचं विश्लेषण करते. पश्चिम महाराष्ट्राचं आणखीन एक प्रतिनिधित्व आपल्याकडे आहे राजकीय विश्लेषणासाठी. भोकरे सर आहेत आपल्यासोबत. सर स्वागत आहे तुमचं. संजय भोकरे आपल्यासोबत आहेत आणि विशाल महाराष्ट्राचा मूड बघून आलेला आहे, त्यामुळे विशालकडून आपण सातत्यानं महाराष्ट्राचा काय मूड होता आणि आकड्यात काय दिसतोय ह्याचा ताळमेळ काय लागतोय का आपण बघणार आहोत आणि या सगळ्याशी चर्चा करणार आहोत. नरेंद्र, सगळ्यात आधी आपण ज्योतिताईंकडे जाऊया. किती कॉन्फिडन्स आहे, किती आत्मविश्वास आहे आणि खरं तर ही निवडणूक सिद्ध करणारी निवडणूक आहे की खरी शिवसेना कुणाची. लोकसभेत मे बी तो ट्रेलर होता, पण हा पिक्चर असेल. किती विश्वास आहे तुम्हाला आजच्या तुमच्या परफॉर्मन्स बद्दल? सगळ्या महाराष्ट्राला शुभ सकाळ आणि येणारा काळ हा महायुतीचाच असणार आहे. कारण आपण ज्या पद्धतीने म्हणालात की हे एक अत्यंत ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीतच महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय की आमचा स्ट्राईक रेट असेल, मुंबईतील मतं असतील, या सगळ्यांच्या मधून शिवसेनेचे सच्चे वारसदार हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय. त्यामुळे अतिशय आत्मविश्वासानं मी या ठिकाणी सांगू शकते की महाराष्ट्राचं वारं हे महायुतीकडे फिरलंय. याला कारण एकनाथ शिंदे नावाचं वादळ आहे, जे वादळ जनकल्याणाचं आहे, ज्या वादळानं लाडकी बहीणसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले, मुलींना उच्च शिक्षणामध्ये फी माफी केली असेल, शेतकऱ्यांच्यापर्यंत ते पोहोचलेले असतील. त्यामुळे नक्कीच आम्हाला अगदी 100% आत्मविश्वास आहे की प्रचंड बहुमतानं महायुतीची पुढे जाण्याआधी विलास, मला असं वाटतं आपण आकड्यांचा आजचा सगळा खेळ आहे, तर प्रत्येकाचे आपण अंदाज विचारूयात. प्रत्येकाने तुम्ही दोघं आपापल्या पक्षाचे प्रवक्ते आहात, तर तुम्ही दोघांनी तुमच्या पक्षाचा आकडा सांगा. किती जागा जिंकण्याचा विश्वास? ज्योतिताई तुमच्यापासून सुरुवात, आकडा फक्त. 60 पेक्षा जास्त जागा आम्ही नक्कीच जिंकू. हरिभाऊ? मित्रांसही सांगत आहे. हो, पण तुम्ही विचारताना आमच्या पक्षाचा विचारला प्रश्न एक आणि उत्तर दुसरं असं नाही असू शकत. आणि महायुती मिळून 180च्या पुढे आम्ही नक्कीच जाऊ असा आत्मविश्वास. पक्ष आणि महाविकास आघाडी? महाविकास आघाडी 180 आणि इक्वली 60 60. ज्योतिताई, त्यांचा कॉन्फिडन्स तुमच्यापेक्षा जास्त आहे. परंतु जनतेला आमच्यावरती त्यापेक्षा जास्त विश्वास आहे. ती जनतेचा विश्वास मला वाटतं की आता मतपेटीमधून दिसून येईल. केशव सर? मला वाटतं नेक टू नेक फाईट आहे संपूर्ण महाराष्ट्र.